हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून राजेश शहांची हकालपट्टी. राजेश शहा वरळी अपघातातील आरोपी मिहिर शहाचे वडील. राजेश शहा शिंदेंचा खास माणूस कसा? अंडरवर्ल्ड सोबत राजेश शहाचे संबंध, संजय राऊतांचा आरोप. मिहिर शहा हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यामध्ये भरचौकात सोडा. वरळीमधील अपघातावरून आदित्य ठाकरेंचा संताप. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहिर शहाला मेडिकलसाठी नेलं. कोर्टामध्ये हजर करणार. गाडी मीच चालवत असल्याचा मिहिरचा पोलिसात जबाब, सूत्रांची माहिती. ब्लड रिपोर्टमध्ये ड्रग्जचे नमुने सापडू नये म्हणूनच मिहिर शहाला 3 दिवस लपवलं, संजय राऊतांचा गंभीर आरोप. जुहूमधील तपसबारवर बुलडोझर कारवाई. अतिरिक्त अवैध बांधकामांवर पालिकेची कारवाई सुरू. वरळी अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला संरक्षण दिलं. एसआयटी चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. तर पोलीस सतर्क, मात्र आरोपीला शोधायला वेळ लागतोच, गिरीश महाजन यांचं उत्तर. महाराष्ट्र पेटता राहावा हीच महाविकास आघाडीची भूमिका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली. फडणवीसांचाही हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का? बहुमत असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही? विजय वडेट्टीवार यांचा आक्रमक सवाल. सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका असं सांगणारा विरोधकांचा बोलवता धनी कोण? समोर आला पाहिजे. विरोधकांच्या आरोपानंतर आशिष शेलार यांचा सवाल. विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स. भाजप शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. शिंदे गट आपल्या आमदारांना वांद्र्यातील हॉटेलमध्ये ठेवणार. हॉटेलमधील 60 रूम बुक. भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्यासाठी शिंदे गटाची जोरदार फिल्डिंग. लातूरमधील धनगर आंदोलनाला मनोज जरांगे यांची भेट. आम्ही तुमच्यासोबत, जरांगेंचं उपोषण करताना आश्वासन. भुजबळांनी मराठ्यांविरोधात धनगर समाजाचे नेते उभे केले. मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय सुरू. मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा. अजित पवार जनहिताची मोठी घोषणा करणार. अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. 14 जुलैच्या अजितदादांच्या बारामतीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. नांदेड, वाशिम, जालन्यासह परभणीमध्ये सकाळी 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. हिंगोलीमध्ये आतापर्यंत भूकंपाचे 25 धक्के. भूकंप तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ 11 ते 13 जुलै ब्लॉक. सकाळी 6 ते 8 तर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये वाहतूक बंद राहणार. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं इंदापुरात दुसरं गोल रिंगण. तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूर शहरात मुक्काम. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि अकोल्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन. ईडीकडून एल्विस यादवला समन्स. रेव पार्टी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये कारवाई. 23 जुलैला उत्तर प्रदेशच्या लखनौमधील शाखेमध्ये हजर राहावं लागणार. उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भूस्खलनाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. पाताळगंगा लंगसी बोगद्याजवळ घटना. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद. राहुल भाई, तुला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणून संबोधणं हे माझं भाग्यच. माजी प्रशिक्षक द्रविडसाठी रोहित शर्माचा भावुक संदेश. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.